या घडामोडींकडे आपलं लक्ष असेलच. आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या. निवडणूक आयोगाने आम्हाला मशालीचं चिन्ह मान्य करून द्यावं. मशालीशी साधर्म्य असलेलं चिन्ह मतपत्रिकेमध्ये देऊ नये. उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगाकडे मागणी. लफंग्याच्या टोळ्या घेऊन फडणवीसांनी महाराष्ट्रामध्ये गटारी राजकारण सुरू केलं. उद्धव ठाकरेंनी टीका केली नाही तर तलवार उपसली आणि घाव घातला. संजय राऊतांची फडणवीसांवर जोरदार टीका. आमच्या नादी लागा, तुम्हाला 20 फूट खाली गाडू. भाजपच्या उत्तरानंतर संजय राऊतांचं देवेंद्र फडणवीसांना आव्हान. राऊत दळभद्री विचारांचे नेते, त्यामुळे ते दररोज गरळ ओकतात. प्रवीण दरेकरांचा राऊतांवर पलटवार. संजय राऊतांनी आपली पात्रता ओळखून बोलावं. नगरसेवक म्हणून निवडून न आलेले फडणवीसांवर बोलतायत. गिरीश महाजनांची संजय राऊतांवर टीका. विधानसभा निवडणुकीसाठी शिंदेगडाची विशेष रणनीती. ताई माई अक्का मिशनमधून शिंदेगडाचा महिला वोट बँकवर विशेष लक्ष. विधानसभा निवडणुकीसाठी शिंदेगडाचं मिशन ताई माई अक्का. शिंदेगडाच्या मिशनवर संजय राऊतांची वादग्रस्त टीका. फडणवीस काही अजिंक्य नाहीत. विधानसभेमध्ये नागपुरातून देवेंद्र फडणवीसांचा पराभव होणार. संजय राऊतांचा दावा. तर देवेंद्र फडणवीस 1 लाखांहून अधिक मतांनी निवडून येतील. आशिष देशमुख यांचं राऊतांना प्रत्युत्तर. मनसे नेते कर्णबाळा दुंबळेंकडून राज ठाकरेंची भेट. मिटकरींवर झालेला हल्ला नव्हता तर क्रियेला प्रतिक्रिया होती. कर्णबाळा दुंबळेंची प्रतिक्रिया. कर्णबाळा दुंबळेंना एवढी मुजोरी येते कुठून? अमोल मिटकरींचा संतप्त सवाल. तर कर्णबाळा दुंबळेंना अकोला पोलिसांचं संरक्षण आहे का? मिटकरींचा आरोप. अमोल मिटकरींचं अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन. मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याविरोधात मिटकरींचं आंदोलन. अकोला पोलिसांनी कर्णबाळा दुंबळेला मोकाट का सोडलं? मिटकरींचा अकोला पोलिसांना संतप्त सवाल. आरजे हॉटेलला तुम्ही पार्टी केलीत, गळा भेट घेतली. अमोल मिटकरींचे अकोला पोलिसांवर गंभीर आरोप. मनसेचे कर्णबाळा दुंबळे आणि संदीप देशपांडे मला धमक्या देत आहेत. एकतर मी जिवंत राहीन, नाहीतर ते जिवंत राहतील. मला मारण्याची सुपारी घेतलेल्यांनी मला मारून दाखवावं. अमोल मिटकरींचा मनसे नेत्यांना थेट इशारा. अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींच्या सुरक्षेमध्ये वाढ. मिटकरींच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर सुरक्षा वाढवली. राज ठाकरेंवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. अजित पवार गटाचे नेते उमेश पाटील यांची पोलिसांकडे मागणी. राज ठाकरे स्वतःच्याच कार्यकर्त्याच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा आरोप. राज ठाकरेंनी संधी दिली तर वरळीमधून निवडणूक लढवणार. आदित्य ठाकरेंना वरळीमध्ये संदीप देशपांडे यांचं आव्हान. भाजप नेते मोहित कंबोज आणि राज ठाकरेंमध्ये शिवतीर्थवर 50 मिनिटं चर्चा. भेटीचं कारण मात्र अद्यापही गुलदस्त्यात. पुण्यात अनुराग ठाकूरांच्या विरोधात काँग्रेसचं पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन. ठाकूर यांनी राहुल गांधी यांची जात विचारल्याच्या निषेधार्थ आंदोलन. नागपुरात अनुराग ठाकूरांच्या विरोधात काँग्रेसचं आंदोलन. ठाकूर यांनी राहुल गांधी यांची जात विचारल्याच्या निषेधार्थ आंदोलन. नाशिकमधील विधानसभेच्या 2 जागा ठाकरे गट लढणार. ठाकरे गटाच्या बैठकीमध्ये 2 उमेदवारांबाबत ठराव. सुधाकर बडगुजर नाशिक पश्चिममधून तर नाशिक मध्य मतदारसंघातून वसंत गीते निवडणूक लढणार. सुजय विखे विधानसभा निवडणूक लढवणार. संगमनेर किंवा राहुरीमधून निवडणूक लढण्याची तयारी. सुजय विखेंनी पक्षाकडे इच्छा व्यक्त केल्याची माहिती. मुंबईतील 16 जागांसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी सुरू. काँग्रेसकडून लवकरच मुंबईमध्ये यात्रेचं आयोजन. ठाकरे गटाच्या जागांवरही काँग्रेस दावा करणार. विदर्भात ठाकरे पवारांचा एकही उमेदवार निवडून येणार नाही. भाजप नेते आशिष देशमुख यांचा पवार गट ठाकरे गटाला आव्हान. माहिती आणि मविया समोर एक सक्षम पर्याय देण्याचा प्रयत्न. प्रकाश आंबेडकर आणि बच्चू कडूंसोबत भेटीगाठी सुरू. नुकतीच राजू शेट्टींकडून इम्तियाज जलील यांची भेट. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 7 ऑगस्टला मवियाची बैठक. बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला अभिवादन. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त चेंबूरच्या सुमननगर इथल्या कार्यक्रमात फडणवीसांची उपस्थिती. मनोज जरांगेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन. अंतरवाली सराठीमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन. जरांगेंना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी. मनोज जरांगेंची प्रकृती काहीशी खालावली. अशक्तपणा जाणवत असल्यानं जरांगेंवर सलाईन लावून उपचार सुरू. फक्त पूजा खेडकरच नाहीत, अनेक अधिकाऱ्यांनी खोटे दाखले दिले. माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांचे आरोप. गुजरात कॅडरचे आयएस अधिकारी अमोल आवटेंनीही खोटी माहिती दिल्याचा कुंभार यांचा आरोप. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी अजित पवारांवर कुरघोडी केल्याची चर्चा. पुणे जिल्ह्यामधील महसूल कार्यालयांच्या अचानक तपासणीचे आदेश. 16 ऑगस्टपासून केली जाणार तपासणी. पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी. यूपीएससी फसवणूक प्रकरणी दिल्ली कोर्ट निकाल देणार. निकालाकडे लक्ष. पूजा खेडकर प्रकरणानंतर नाशिक जिल्हा परिषद ऍक्शन मोडवर. दिव्यांग प्रमाणपत्र सादर न केलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा. भत्ता रद्द करण्यासह दिव्यांग ज्येष्ठता यादीतून नावं काढण्याचेही आदेश.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारची आणखीन एक मोठी घोषणा होण्याची शक्यता. राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता. राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून हालचाली सुरू, सूत्रांची माहिती. उद्धव ठाकरे आणि राऊतांना 2000 रुपयांचा दंड. शिंदे गटाच्या राहुल शेवाळे मानहानी प्रकरणी कारवाई. 2 आठवड्यामध्ये दंडाची रक्कम जमा करण्याचे विशेष न्यायालयाचे आदेश. अनुसूचित जाती जमातीमधील उपवर्गीकरणास सुप्रीम कोर्टाची मान्यता. 7 न्यायमूर्तींनी 6 विरुद्ध 1 अशा बहुमतानं निकाल दिला. राज्य सरकारला याबाबत वर्गीकरण करता येणार. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाचं राज्य निवडणूक आयोगाला पत्र. एकाच जागी 3 वर्ष नोकरी आणि स्वतःच्या जिल्ह्यामध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे निर्देश. लाडकी बहीण योजनेच्या काही लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये 1 रुपया टाकला जाणार. बँकेच्या तांत्रिक तपासणीसाठी काही महिलांच्या खात्यामध्ये 1 रुपया टाकला जाणार. राज्यातील 4 जिल्ह्यांना मिळणार नव्या MIDC. तातडीनं प्रस्ताव सादर करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश. नाशिक, अहमदनगर, अमरावती आणि गडचिरोलीमध्ये नवीन MIDCचा प्रस्ताव. जीवन आणि वैद्यकीय विम्याच्या प्रीमियमवरील GST रद्द करा. नितीन गडकरी यांचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र. नागपूर विभागीय आयुर्विमा महामंडळ संघटनेच्या मागणीनंतर पत्र. मुंबईतील लोअर परळ पुलावर मनसेचं आंदोलन. पुलावर फुटपाथ नसल्यानं मनसे नेते संदीप देशपांडेंच्या नेतृत्वात मनसेचं आंदोलन. अहमदनगरमध्ये कामगार प्रमाणपत्रासाठी श्रीरामपूर पंचायत समितीला कामगारांचा घेराव. 2 दिवसामध्ये दाखले न दिल्यास पंचायत समितीला टाळे ठोकण्याचा इशारा. नांदेडमध्ये पैनगंगा नदीला पाणी आल्यानं सहस्त्रकुंड धबधबा प्रवाहित. धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. बीडच्या आष्टीमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन. शिबिरामध्ये 105 रक्तदात्यांकडून रक्तदान. जिल्ह्यामध्ये रक्ताचा तुटवडा असल्यानं राबवण्यात आला उपक्रम. जळगाव सराफा बाजारामध्ये सोन्याच्या दरामध्ये 800 रुपयांनी तर चांदीच्या दरामध्ये 1,500 रुपयांनी वाढ. सोन्याचा दर प्रतितोळा 70,000वर तर चांदीचा दर प्रति किलो 84,000वर. नंदुरबारच्या नवापूर शहरवासियांच्या पाण्याची चिंता मिटली. शहराला पाणी पुरवठा करणारं रंगवली धरण 100% भरलं. तालुक्यातील छोटे मोठे बंधारे ओव्हरफ्लो. नंदुरबारमध्ये दमदार पावसामुळे धरण आणि बंधारे ओव्हरफ्लो. संततधार पावसामुळे रंगवली धरण 100% भरलं. जालन्याच्या अंबडमध्ये गजानन महाराजांच्या पालखीचं आगमन. गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी. वाशिमच्या सुपखेला आणि बाभुळगाव शेत शिवारामध्ये वन्य प्राण्यांचा मुक्त संचार. प्राण्यांकडून पिकांची नासधूस. वन्य प्राण्यांच्या बंदोबस्त करण्याची मागणी. अहमदनगरच्या पाथर्डीमधील लोहसर पवळीवाडी शिवारामध्ये महावितरणचं टॉवर कोसळलं. सुदैवानं शेतामध्ये काम करणारे शेतकरी आणि महिला बचावल्या. शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठं नुकसान. लातूरमध्ये संशयास्पदरित्या मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांवर 24 तासानंतर अंत्यसंस्कार. आरोपीच्या अटकेची नातेवाईकांकडून मागणी. अहमदनगरहून कल्याणच्या दिशेने येणाऱ्या शहाड पुलाला भगदाड. पुलावरून संत गतीनं एकेरी वाहतूक सुरू. वर्ध्याच्या सेलू तालुक्यामधल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी. घरांच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची काँग्रेसची मागणी. साताऱ्यामध्ये कर्जाच्या जाचाला कंटाळून डॉक्टरांनी दवाखान्यातच आपलं जीवन संपवलं. फायनान्स कंपनीनं त्रास दिल्यानं आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप. कराड तालुक्याच्या औंधमधली घटना. ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. वर्ध्यामध्ये अवैध मद्य वाहनासह 11,88,000चा मुद्देमाल जप्त. मद्यानं भरलेलं वाहन सोडून आरोपी पसार. गुन्हा दाखल. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई. नागपूर कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य. मुसळधार पावसामुळे राष्ट्रीय महामार्गाची चाळण. वाहनधारकांची कसरत. वर्ध्यात जनजीवन मिशन अंतर्गत कामांची देयकं थकल्यानं कंत्राटदारांची अडचण. कंत्राटदारांकडून काम बंद करण्याचा निर्णय. प्रलंबित देयकं तत्काळ देण्याची मागणी. ठाणे शहरामध्ये 15 दिवस रेकी करून बंद घरामध्ये चोरी करणाऱ्याला अटक. सोनं चांदीच्या दागिन्यासह मुद्देमाल हस्तगत. ठाणे क्राईम युनिट 5ची कारवाई. सिंधुदुर्गमध्ये हत्ती रोगाची एंट्री. मालवणमध्ये 5 रुग्ण आढळले. आरोग्य यंत्रणा सतर्क.